आता सगळा वाचता येते. स्वागतानंतर श्रेयाला अशी विनंती करतो की तिने आपला एक पाठ वाचून दाखवावा. ढोल वाजला, गावा सर्कस आली, सुरेश आणि हेमा सर्कस पाहायला आले. घंटा वाजली, वाद्ये वाजू लागली, सर्कस सुरू झाली. टप टप टापा वाजत घोडे आले, दोन बुटके दिसत आले. हेमा आणि सुरेश हसून हसून बेजार झाले. एका जोड्या माणसाबरोबर 3 मोठे हत्ती आले. त्याने हत्तीच्या पायाजवळ एक चेंडू फेकला. एका हत्तीने चेंडू पायाने उडविला. चेंडू सुरेशच्या खुर्चीवर येऊन पडला. सुरेश चेंडू परत फेकला. हेमाने काजल आणि माधव यांच्या गावात एक तलाव होता. दोघेही तलावावर दररोज खेळायला जात असत. त्यांना तलावाचे पाणी खूप आवडायचे. एके दिवशी दुपारी ते तलावावर पोहोचलेले. तिथे खूप बगळे आले होते. तलाव पांढरा शुभ्र बगळ्यांनी भरून गेला होता. इतके सगळे बगळे पाहून काजल आणि माधव यांना खूप आनंद झाला. दोघेही उड्या मारत बगळ्यांमधून पळाले. धम 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 ढोल वाजला, गावा सर्कस आली. सुरेश आणि हेमा सर्कस पाहायला आले. घंटा वाजू लागली, सर्कस सुरू झाली. टप टप टापा वाजवत घोडे आले, दोन बुटके दिसत आले. हेमा आणि सुरेश हसून हसून बेजार झाले. एका जाड्या माणसाबरोबर 3 मोठे हत्ती आले. त्याने हत्तीच्या पायाजवळ मोठा चेंडू फेकला. एके दिवशी जमालच्या घरी कोणीच नव्हते. मदन त्याच्या घरी खेळण्यासाठी आला होता. त्या दोघांना खूप भूक लागली होती. घरात काही जेवले नव्हते. जमालने सर्व भांडी उघडून बघितली. मदन डब्यामध्ये काहीतरी खाण्यासाठी शोधत होता. त्यांना खाण्यासाठी काहीच मिळाले नाही. दोघे विचार करू लागले की खायला काय बनवावे.